बघा याच्यामध्ये हा इथे दगड असतो, हा दगड आहे मित्रांनो, कसा काढायचा बघ. हा बघा, हा दगड असतो, तो साप काढायचा असतो. आणि आतमध्ये जेवढी घाण असते ती पण आपण काढायची असते. हे बघा, आणि नंतर आणखी स्वच्छ धुवून घ्यायचं जास्त साफ करून घेतल्याच्या नंतर. आणि याला आपण सगळ्याला केस बारीक करायची. नंतर याला झाल्यानंतर व्यवस्थित साफ करून की परत आणखी आपल्याला ते व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. ते तुम्हाला मी फक्त दाखवतोय कापता वेळी कसं कापायचं ते, आणि ते साफ कसं करायचं ते तुम्हाला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. आज आपण मित्रांनो रेसिपी बघणार आहे. सुकी म्हाकलं आहे आणि खूप छान होते याची रेसिपी. म्हाकलं आहे, त्या म्हाकलं बघा कशी साफ करायची. त्या म्हाकलामध्ये ना मित्रांनो हे बघा असं एक दगड असतो. हे बघा असं दगडासारखं असतं, ते तुम्हाला दाखवतो तो कसा दगड काढायचा. तो हा दगड असतो, हा काढून टाकायचा आणि त्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचा. मित्रांनो हा खूप छान रेसिपीचा व्हिडिओ बनणार आहे आणि आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे आपला म्हाकला म्हणतात म्हाकलावरती. तर या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा तिथे दगड हाड आहे, कुठून आला. स्वच्छ करायचं. ओके, इकडे याच्यामध्ये दगड असतो, तो पूर्ण काढून टाकायचा. फक्त दगडच असतो, बाकी काय नाही. एकदम मऊ असतं ते. हा दगड असतो, काचेसारखा असतो तो एकदम. आणि त्याला व्यवस्थित ओपन करायचं, आतून पूर्ण हे साफ करून घ्यायचं. असं मित्रांनो तुम्हाला काय वाटत असेल की दादांचे व्हिडिओ कधी गावचे असतात तर कधी मुंबईचे असतात. तर मित्रांनो आता 8 दिवस झाले मला मुंबईला आल्यास. तर म्हटलं चला आता मुंबईला आपण व्हिडिओ कसले रेसिपीचेच बनवतो, म्हणून हा आपला आता व्हिडिओ जो होतो तो रेसिपीचा होतो आहे. छान असतं ते, म्हाकल्याची भाजी छान होते. एकदा तुम्ही पण करून बघा. ही म्हाकला आम्ही म्हणतो, ताजी पण असतात, ती पण चविष्ट असतात चांगली. आणि ही सुकी होती, ती मी म्हटलं चला आपण रेसिपीचा व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला दाखवूया. नक्की आवडेल हा व्हिडिओ. बघा केवढा सेम काचेसारखा असतो. मध्ये पाडायचं, त्याला असं साफ करून घ्यायचं. आणि हे पण स्वच्छ व्यवस्थित नंतर स्वच्छ पाण्याने साफ करून घ्यायचे, धुवून घ्यायचे व्यवस्थित. तोपर्यंत हे आपण हे करून घेतोय, बरोबर करतोय सर. नंतर व्यवस्थित करूया. फक्त हातात एकदम धुवून घ्यायची.
दाखवायची रेसिपीमध्ये काय काय लागतं ते बघा. धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला पावडर आणि काश्मीरी लाल आणि मालवणी लाल. हा मालवणी मसाला आहे. आणि हे थोडंसं वाटं हे असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा आता व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर मित्रांनो ते आपल्याला काय करावं लागेल. हे बघा कांदा आहे, त्याच्यानंतर कोकम आहे आणि कढीपत्ता, तेल. कांदा भाजून घ्यायचा चांगला. व्यवस्थित भाजून घ्यायचा. थोडासा लालसर पण आला पाहिजे मित्रांनो. कढीपत्ता चांगला लाल करायचा. त्याच्यामध्ये बघा थोडासा चिकन पावडर पण टाकून घेतोय बघा. त्याच्यामध्ये मिक्स करायचं. कोकम मिक्स कर. बघा थोडासा लालसरपणा आला आहे मित्रांनो. असं थोडं लालसरपणा आला पाहिजे. त्याच्यानंतर ही माकलाची जी मिक्स केलेले आहे आपण मसाले वगैरे ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. त्याच्यामध्ये थोडं पाणी, जास्त पाणी नाही टाकायचं. मीठ आपल्या अंदाजानुसार मीठ घ्या मित्रांनो. कारण ते खारट असतात म्हणून कमी मीठ टाकायचं असतं. खारट असतं थोडं आपले. मित्रांनो ही माकलाची रेसिपी कशी झाली नक्की कमेंट्स करा आणि मित्रांना शेअर सुद्धा करा.